इशारा आहे. आता मात्र फ्री हिट असेल मयूरला. 2 धावेने सुरुवात झाली आहे. जीसीएल कमिटी मेंबर सीधा मर्सिडीज की तरह आ जाइए, सब चार के साथ, चापू, सलील और रोहित. सीधा सुनो ना. 5 बॉल 6 रन. न्यू बॉलर पंकज यादव. और ये ओवर की पहली बॉल और विकेट. न्यू बैट्समैन आ रहे हैं श्रीकांत. लेफ्ट हैंड बैट्समैन. और ये नो बॉल. फ्री हिट. वाइड बॉल. फ्री हिट कंटिन्यू. यही करना पड़ेगा, ऑप्शन नहीं. ये वाइड बॉल. फ्री हिट कंटिन्यू. काफी अच्छी बॉल. डॉट. नो बॉल. अगली गेंद फ्री हिट. और ये लेग ग्लांस कर दिया है. 3 टू गो. थोड़ा और वो जोर से बोलिएगा. हाँ बढ़ा दिया गया. हाँ जानते हैं. वाइड बॉल. 3 गेंदें हो चुकी है और 12 रन हो चुके हैं. ब्लैक पैंथर्स बॉलिंग कर रही है. ये डॉट बॉल. 2 टू गो. अंपायर बताना पड़ेगा, मेरे से पूछेगा वो. और ये सिंगल. ओवर की आखिरी बॉल. और ये 1 रन के लिए. 2 ओवर की समाप्ति पे स्कोर है 14. और नए बॉलर आ रहे हैं रोहित राज.
अभी कंफर्म करेंगे। क्या बोलोगे? और ये पहली बॉल काफी तेज थी, बैट का कोना लग के गया है। 1 रन। धीरे धीरे टीम का स्कोर बढ़ के 15। और ये काफी अच्छा शॉट था अंकित का 1 रनों के लिए। धावसंख्या झाली आहे 16. 16 धावा झाल्या धाव फलकावर. 2 विकेट आलेत आणि आणखीन 1 विकेट आली आहे श्रीकांतची. डावखुरा फलंदाज जो चांगला घातक साबत राहिला होता सुपर 12च्या मॅच मध्ये, आता मात्र बड्डे बॉयला संधी मिळाली आहे, म्हणजेच सुमित गुंजाळ येईल बॅटिंग साठी. सोळा धावा धाव फलकावर लागलेत. 3 गडी बाद. चांगला फटका आहे, जोरदार खेळलेला हा शॉट होता लॉंग ऑफ रिजन मध्ये. 1 धाव. 17 धावा धाव फलकावर लागलेत. 2 बॉल बाकी आहेत अजूनही. फुलटॉस बॉल आहे, ऑफ साइडला खेळलाय लॉंग ऑफ रिजन मध्ये. चांगली फिल्डिंग झाली तिथे डीप मध्ये. 1च धावांवर समाधान मानावं लागेल बॅटर्सना. रोहित राज गोलंदाजी करतोय. लास्ट बॉल असेल. फुलटॉस बॉल होता हाही. इथेही 1च धाव मिळेल. षटक संपलंय. 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकानंतर धावसंख्या झाली आहे 19. पंच सांगतायत 8 मिनिटं झाली आहेत. तुमच्याकडे अजून 7 मिनिटं आहेत 2 ओव्हर संपवायला. लवकर करा. उमंग आलाय गोलंदाजीसाठी. राईट टाइम राऊंड द विकेट सज्ज होते गोलंदाजी करायला. मोठा फटका आला होता रोमॅन्स लँड मध्ये. हा बॉल पडतोय. 1च धाव मिळेल. धावसंख्या 20. कार्पेटच्या सहाय्याने खेळलाय जमिनी लगत खेळलेला हा फटका. इथेही 1च धाव मिळेल. धावसंख्या 21. 21 वर 3. 4 बॉल बाकी आहे. 4थं षटक सुरू आहे. चांगली गोलंदाजी सुरू आहे ब्लॅक पॅन्थर्स यांच्याकडून. अजूनपर्यंत मोठे फटके आले नाहीयेत आणि विकेट आलेत 3. ओहो, लेग स्टंपच्या बराच बाहेर टाकलेला बॉल होता. पंचाचा वाईट बॉलचा इशारा येतोय. बघा, फलंदाजाने प्लस घेण्याचा मन बनवलं नाही. या वाईट +1 झाली असती. चांगला फटका आहे सुमितच्या बॅट मधून. बर्थडे बॉयच्या बॅट मधून येतोय हा षटकार. वेल प्लेड. धावसंख्या उसळत जाऊन पोहोचली 28 या धावसंख्येवर. काय कॅमेरामॅनने दृश्य टिपलंय. कोपरखेडणे स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहतोय. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणखीन एक आलाय, दुसरा आलाय. सरळ कॅमेरामॅनला सलामी देत गेलाय हा षटकार. बघा, रिप्ले मध्ये पाहू शकता बॅट फ्लो किती भारी आणि बॉल शेवटपर्यंत त्या कॅमेरामध्ये टिपलाय कॅमेरामॅनने. कव्हर रिजन मध्ये खेळलाय यावेळी. 1च धाव. धावसंख्या झाली 35. 1 टू गो. अंकित आलाय आता स्ट्राईक वर. 1 टू गो. ओहो, हा बॉल चांगला होता. 4 ओव्हर. धावसंख्या झाली 35.
11 मिनिटं झाली आहेत. शेवटची 4 मिनिटं बाकी आहे षटक संपवायला गोलंदाजी करणाऱ्या संघाला ब्लॅक पॅन्थर्सला. गोलंदाज येतोय डावखुरा गोलंदाज प्रथमेश पप्या. बॅट अडकली होती ते मात्र परतावं लागेल पॅव्हिलियन मध्ये. ती ताकद पाहिजे होती, ती ताकद जनरेट झाली नाही या बॉल मध्ये आणि पंकजच्या हातामध्ये हा झेल. विकेटचं पतन. थर्टी सेवन. आडव्या बॅटने खेळलेला हा प्रयत्न. एक धाव इथे मिळाली. धावसंख्या झाली 38. बॉल झाले 4. यानंतर एक शेवटचं षटक असेल. मोठे फटके येणं गरजेचं आहे आता. शेवटचे 8 बॉल बाकी आहेत. फ्लिक केलंय. ओहो वॉट अ कॅच. क्या बात आहे. उमंगचा चांगला झेल. विकेटचं पतन होत आहे. मॅडी येत आहेत नवीन बॅटर. वन टू गो. लास्ट बॉल. स्कोर 38. षटक संपलंय. 5 षटकानंतर धावसंख्या झाली 38. हा चांगला फटका आलाय. गॅप मध्ये आहे पण इथे एकच धाव मिळते. मॅडी दुसऱ्या धावासाठी प्रयत्न. 2 धावा पूर्ण झाल्यात दोन्ही बॅटर्स द्वारा. धावसंख्या झाली 41. 4 बॉल अजूनही बाकी आहेत. पुन्हा एकदा चांगला उचललाय, चांगला लॉफ्ट केलाय. 6 धावांसाठी पाठवलंय बॉलला. धावसंख्या झाली आहे 47. 47. एक मारा 3 मध्ये. अठ्ठेचाळीस येतोय. डॉट बॉल. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. हा चांगला फटका आहे. इथे मात्र बॉल आतमध्ये आला. एक धाव पूर्ण झाली आहे. शेवटचा बॉल आहे. धावसंख्या 49. शेवटचा बॉल जमिनीलगत खेळलाय. एक धाव पूर्ण केली आहे. विकेटचं पतन होईल. धावसंख्या झाली 50. जिंकण्यासाठी 51 धावांचं लक्ष.
51 धावा बनवायच्या आहेत. 51 धावांचं टार्गेट आहे. पहिला बॉल 1 धाव पूर्ण. सुरुवात झाली. श्री गणेशा झाला या एकेरी धावेने. इथेही धाव मिळेल लेग बायच्या स्वरूपात. इथेही सिंगल मिळेल. 2 बॉल 2. 51 धावांचा पाठलाग सुरू आहे. लो स्कोरिंग मॅच. जी जिंकेल ती ट्रॉफीची हकदार होईल. टॉप 3 मध्ये जातील आणि त्याच्यामध्ये बॉल आउट केला जाईल. सायलेंट किलर, मास्टर्स या 2 संघ बॉल आउट मध्ये पोहोचलेत. पाहूया तिसरी टीम कुठली असेल. ब्लॅक पॅन्थर्स की सानवी 11. डॉट बॉल येतोय. सरळ बॅटने खेळलेला हा फटका कॅच झाली असती. बॉल जोरात लागलाय गोलंदाजाला. धावसंख्या झाली 4. 5 बॉल 4 रन. 1 टू गो. पंचांचा नो बॉलचा इशारा आहे. फ्री हिट ची संधी मिळते बॅटरला. 6 धावा झालेत. फ्री हिट बॉल. शेवटचा चेंडू. ओ फ्री हिटचा बॉल होता. कनेक्शन तेवढं चांगलं आलं नाही. एकच धाव. पूर्ण षटक संपल्या. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या झाली आहे 7. चार्जिंग लावतो का फोन? सी टाइप नाही आहे. 7% पे मर रहा है मेरा फोन. हाँ गाड़ी में रहेगा चार्जर. ओ फुलटॉस बॉल होता. फुलटॉस बॉल स्टंपच्या खालून हा बॉल आलाय. डॉट बॉल येतोय. गोलंदाज मंदार गोलंदाजी मार्कवर. मंदारला आज बॅटिंगचा चान्स मिळाला आणि चांगल्या पद्धतीची फलंदाजी मंदारकडून पाहायला मिळाली. हा खरा बॉल आहे. हा नो बॉल आहे. येणारा बॉल फ्री हिट असेल. फ्री हिटचा बॉल लॉफ्ट केलाय. खेळाडू आहे खाली. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. 2 धावा पूर्ण झाल्यात. धावसंख्या झाली 10. बघा त्या खेळाडूला बाहेर आणा. कोणीतरी उचलून. मॅच नको थांबूया आपण. रनर दुसरा येईल. हा कडक शॉट खेळलाय पण सरळ खेळाडूच्या हातामध्ये जाईल. विकेटचं पतन होत आहे. विकेट येते. पंकज यादव 51 का पिछा कर रहे. अभी भी 41 चाहिए. 41 धावांची गरज आहे. येणारा 25 बॉल मध्ये लास्ट बॉल आहे या ओव्हरचा.
ओव्हरचा लास्ट बॉल. झेल सुटलाय. रनआउटची संधी आहे. पंचांचा नॉट आउटचा इशारा. बघा झेल किती इम्पॉर्टंट होता. लास्ट बॉल. 1 to go. 1 to go. स्कोर झाले 11. ऑन साइडला खेळलाय सरळ हातामध्ये. एक धाव इथे पूर्ण. षटक संपलंय. धावसंख्या झाली आहे 12. 24 बॉल मध्ये 39 बनवायचे आहेत. चोवीस चेंडू मध्ये 39 धावांची गरज आहे. 24 बॉल मध्ये 39 धावा बनवायच्या आहेत. डॉट बॉल आलाय. 23 में 39. पता नहीं इस बार एक ही रन. ओहो हा झेल सुटलाय पंकज यादवचा. धावसंख्या 14. थर्टी सेवन चाहिए 21 गेंदों में. वाइट बॉल. 36 रनों की जरूरत है. 21 में 36. इस बार भी कैच छूटा है. 2 to go. 20 में 35. 15 रनों का डिफरेंस अभी भी है. मेंटेन किया है गेंदबाजी करते हुए टीम सानवी 11 ने. और इस बार नहीं बख्शेंगे. स्लॉट में थी गेंद, उसको भेज दिया पार्किंग लॉट में 6 के लिए. अब 29 चाहिए. ये दूसरा छक्का आया है. 23 रनों की जरूरत है आने वाली 18 गेंदों में. अंकित आए हैं गेंदबाजी के लिए. पहली गेंद डॉट के साथ शुरुआत की है. 23 रनों की जरूरत है. 17 गेंदे 23 रन. काफी दूर रह गए. बैटर आउट हो चुके हैं. श्रीकांत 16 गेंदे 23 रन. इक्वेशन
चांगला बॉल होता. डॉट बॉल येतोय. 15 मध्ये 23. पंचांचा इशारा, नो बॉल. येणारा बॉल फ्री हिट असेल. 22 धावांची गरज आहे. 15 मध्ये 22. हा चांगला फटका सजवलाय. चांगला फटका, चांगला लॉफ्ट केलाय. 16 धावांची गरज आहे आता. 14 बॉल 16 रन्स. इस बार भी सिंगल मिलेगा. ओवर की हुई समाप्ति. आने वाली 12 गेंदों में अब जीतने के लिए 14 रनों की जरूरत है. 12 गेंदे 14 रन. बारा चेंडू 14 धावा. गोलंदाज आलाय पियुष. इस बार काफी खराब गेंद रेक्सम के बाहर. 12 गेंदों में अब 13 रनों की जरूरत है. इसके बाद हमें पता चलेगा कौन सी तीसरी टीम रहेगी जो बॉल आउट में आएगी. 12 में 12 चाहिए अब. ओके, डॉट बॉल है. 11 में 13. पंचांनी नो बॉल इशारा केलाय. और डायरेक्ट हिट लागलाय का? पंचाचा इशारा येस. बॉल काउंट केला जातोय. येणारा बॉल फ्री हिट असेल पण हा बॉल काउंट केला जाईल. रोहित राजला परतावं लागेल पॅव्हिलियन मध्ये. पप्प्या आता येतोय बॅटिंग साठी मैदानामध्ये. दहा बॉल मध्ये जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. 10 चेंडू 12 धावा. कडक शॉट ज्या स्पीडने आला त्याहून डबल स्पीडने गेलाय. फ्री हिट बॉल होता. चांगला टो लावलाय. फक्त 6 धावा बनवायचे आता येणाऱ्या 9 बॉल मध्ये. 9 बॉल 6 रन. अलग्या हाताने खेळून काढला. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतंय. 8 बॉल मध्ये 5 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा पंचांचा नो बॉलचा इशारा आलाय. पुन्हा एकदा पंचाने इलिगल ऍक्शन दंडित केलंय. 3 धावांची गरज आहे. 8 बॉल 3 फ्री हिट बॉल. आणि हा मॅच ओव्हर.